नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 9 एप्रिलला आलेला आहे गुढीपाडवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी अनेक योग तयार होत आहेत, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच पटीनं वाढले गेलं आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो आणि अगदी महत्त्वाच्या वस्तू म्हणजे गाडी असेल, बंगला असेल, तर ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करत असतो. कारण गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. तर यामागे पहा, काही कथा सांगितल्या जातात की गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो. तर रावणाच्या दहनानं 14 वर्षाचा वनवास संपून राम सीता हे अयोध्यामध्ये परतले होते. त्यामुळे घरोघरी गुढी उभारली गेली होती. घरोघरी गुढी उभारून त्या दोघांचे स्वागत केले गेले होते असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याचं विशेष असं महत्त्व हे दिलं जातं. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा देखील केली जाते. आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही आपल्याला कुणीही कितीही आग्रह केला आणि ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला कितीही आग्रह केला तरी सुद्धा तुम्ही त्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही. जर तुम्ही ह्या वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या वस्तू ज्या सांगणार आहे त्या जर तुम्ही कळत न कळत कुणाला दिल्या तर तुमच्या संपूर्ण घराची बर्बादी होईल. तुमच्या घरातली लक्ष्मी ही त्यांच्या घरामध्ये निघून जाईल. त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री येईल. म्हणूनच ह्या ज्या मी वस्तू तुम्हाला सांगणार आहे तर त्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. तर पहा, तुम्ही कोणत्या वस्तू ह्या चुकूनही द्यायच्या नाहीत याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. गुढीपाडवा हा मराठी सणांपैकी पहिला सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते. म्हणूनच या नवीन वर्षी आपल्याला सुखी आणि समाधानी जगता यावे यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. गुढीपाडव्या दिवशी सुरू होणाऱ्या या नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या घरातील काही गोष्टी ज्या आहेत तर त्या चुकूनही कुणाला द्यायच्या. त्या वस्तूसोबत आपलं भाग्य हे जोडलं गेलेलं असतं आणि जर आपण ह्या वस्तू इतरांना दिल्या तर आपलं भाग्य सुद्धा आपण त्यांना देतो असं होत असतं. आणि ह्या वस्तू जर आपण त्यांना दिल्या, आपलं जे भाग्य आहे जर ते त्यांना दिलं तर आपल्या घरामध्ये ताणतणाव वाढेल. जे काही क्लेश असतील, भांडणे, दरिद्री आपल्या घरामध्ये निर्माण होईल. यामुळेच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत ना त्या इतर कुणालाही द्यायच्या नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये मिठाई खरेदी करून आणावी. त्याचा प्रसाद हा गुढीला घरातील देवांना दाखवावा. तर घरातील सर्व सदस्यांनी हा प्रसाद खावा. केल्याने तुमच्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी ही कायमची टिकून राहते. गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि सर्व सणांमध्ये श्रेष्ठ सण हा मानला जातो. आणि म्हणूनच आपल्याला काळ्या रंगाचे परिधान या दिवशी करायचे नाही. आपल्याला गुढीपाडव्याला लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. कारण पहा, आपण गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि पिवळा कलर हा भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे आणि लाल कलर माता लक्ष्मीला प्रिय आहे. या दोघांचीही कृपा आपल्यावरती वर्षभर राहावी यासाठी आपल्याला हे जे लाल कलरचे वस्त्र असेल किंवा पिवळ्या कलरची वस्त्र असतील तर ती परिधान करायची आहेत. त्या दिवशी आपल्या घरामध्ये चहूबाजूने आपल्याला प्रकाश ठेवायचा आहे. कोणत्याही प्रकारचा अंधार आपल्या घरामध्ये आपल्याला ठेवायचा नाही. आणि पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या पॉकेटमध्ये आपल्याला थोडे का होईना पैसे हे ठेवायचे आहे. इतर वेळेस जरी तुमचं पाकिट खाली राहत असेल तरी सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या पाकिटामध्ये कोऱ्या करकरीत काही नोटा ह्या ठेवायच्या आहेत. असं म्हटलं जातं, जर आपल्या पॉकेटमध्ये लक्ष्मी असेल तर ती लक्ष्मी दुसऱ्या लक्ष्मीला आपल्याकडे खेचते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पाकिटामध्ये थोडेफार पैसे हे ठेवायचे आहे. तर पहा, आता कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्या घरातून इतर कोणी मागितल्या तर त्या आपल्याला चुकूनही द्यायच्या नाही.
अगदी तुमच्या शेजारी पाजारी असतील किंवा मग तुमचे घरातले नातेवाईक जरी असतील तरीसुद्धा तुम्हाला त्या वस्तू त्यांना चुकूनही द्यायच्या नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे दही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दही हे कुणालाही देऊ नये. ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असू द्या तरीही तिला तुम्ही दही हे द्यायचं नाही. त्यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दरिद्री ही येत असते. म्हणूनच या दिवशी आपल्याला दही हे चुकूनही कुणाला द्यायचं नाही. याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे मीठ. तर मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मीठ ही अशी वस्तू आहे की ती कधीही कुणाला उसणी किंवा वापरण्यासाठी देऊ नये. तर पहा, जेव्हा आपण आपल्या घरातलं मीठ इतरांना कुणाला देतो तर आपण स्वतः आपल्या घरातली लक्ष्मी ही दुसऱ्याला देत असतो. यामुळेच कधीही कुणाला मीठ हे उसणं द्यायचं नाही. त्यातली त्यात गुढीपाडव्याच्या दिवशी तर अजिबात द्यायचं नाही. तर पहा, यातली पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे तांदूळ. तर वेगवेगळे उपाय तोडगे करण्यासाठी तांदूळ वापरले जातात आणि आपल्या घरामध्ये खूप उपाय करूनही पैसा टिकत नसेल, घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील, लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, पैशाला पैसा घरामध्ये लागत नसेल, घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही राहत असेल, तुम्हाला तांदूळ हे कुणालाही उसने द्यायचे नाहीत किंवा त्यांना दान देखील आपल्याला ह्या तांदळाचं करायचं नाही. तांदूळ हे भगवंतांना, देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे हे तांदूळ सुद्धा आपल्याला आपल्या घरातून कधीही कुणाला द्यायचे नाही. तर पहा, आपल्या घरातील जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला चुकूनही या दिवशी कुणालाही द्यायचे नाही. जर आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी असतील तर आपल्या घरातील तांदूळ हे कधीही कुणाला द्यायचे नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुणालाही पैसे उसने द्यायचे नाही. त्यातली त्यात 1 रुपयाचा सिक्का तर हा चुकूनही कुणाला तुम्ही देऊ नका. आपल्या कमाईतील 1 रुपयाचा सिक्का सुद्धा आपल्याला कुणाला द्यायचा नाही. जर आपण असं केलं, आपण जर 1 रुपयाचा सिक्का जर कुणाला दिला तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाते. आपल्या जीवनातून लक्ष्मी ही निघून जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण असं केलं तर याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. यामुळेच तुम्हाला चुकूनही कुणाला या दिवशी पैसे उसने द्यायचे नाही. तर पहा, सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या 4 वस्तू आहेत तर त्या तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी बघा, तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी असं वाटत असेल तर तुमच्या घरामध्ये ज्या बी तुटल्या फुटलेल्या वस्तू आहेत, म्हणजे फुटके कप असतील किंवा मग ग्लास असतील ते कुठेतरी चिरलेले आहे, प्लेटी असतील त्या कुठेतरी चिरलेल्या आहे, त्या गोष्टींमुळं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. तुमच्या घरातील कपाट, तिजोरी हे उघडे ठेवू नका. तुमच्या घरातील जी लक्ष्मी आहे पहिल्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या कपाटातच ठेवा. आणि घरातले जे कपाट आहे आपले ते सारखे उघडे ठेवू नका. असं केल्याने सुद्धा घरातून लक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणीही मागू द्या, कितीही आग्रह करू द्या तरीसुद्धा ह्या वस्तू त्यांना द्यायच्या नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल तर मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.